मॅन ऑफ द मॅच साठी अनिकेत कड, डॉक्टर अनिकेत कड आपण चला. आणि फायटर ऑफ द मॅच साठी डॉक्टर श्रीनिवास आपण चला. दरम्यान सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू तिथे दरम्यान अवंतर आलाय डॉक्टर अनिरुद्ध गोलंदाजी मार्गवरती, तर समोर स्ट्राईक फलंदाज डॉक्टर अक्षय कोलते आणि डॉक्टर सागर बाबळे ही सलामीची जोडी पुरंदर चॅम्पियन्स टीमची मैदानामध्ये पाहतो आपण. WT लेजेंड्स चला. डॉक्टर अनिकेत कड मॅन ऑफ द मॅच साठी आपला पुरस्कार घेण्यासाठी या. आणि याचबरोबर चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर सागर बाबळेंच्या बॅटमधून आलाय चौकार, 4 धावा. अनिकेत कड आणि डॉक्टर श्रीनिवास आपण फायटर ऑफ द मॅच साठी चला. डॉक्टर महेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देतोय. त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅचचा सन्मान देखील डॉक्टर महेश जाधव सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर डॉक्टर कुलकर्णी सरांच्या शुभ हस्ते देखील आपण पाहतो या ठिकाणी सन्मानित करतोय. डॉक्टर अक्षय कोलते याच बरोबर चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत फटका, 4 रन. डॉक्टर महेश जाधव सरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो अध्यक्ष डॉक्टर सुयोग डोंबडरे आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर महेश जाधव सरांना सन्मानित करायचे. त्याचबरोबर डॉक्टर कुलकर्णी सरांचा देखील सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने संपन्न होतोय. डॉक्टर जाधव सर आणि डॉक्टर कुलकर्णी सर दोघांचाही सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. पहा पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि एका बाजूने पहा पुरंदर चॅम्पियन्सची एक तडाखेबंद सुरुवात. धावफलकावरती 17 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. डॉक्टर महेश जाधव सरांचा सन्मान, त्याचबरोबर डॉक्टर कुलकर्णी सरांचा आयोजक कमिटीच्या वतीने सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.
दोन्ही पाहुण्यांचं मनापासून स्वागत. तर मॅन ऑफ द मॅच साठी चला डॉक्टर अनिकेत खड आपल्याला विनंती करतो आपण या. त्याचबरोबर फायटर ऑफ द मॅच साठी डॉक्टर श्रीनिवास आपल्याला विनंती करतो आपण या. पॉवर प्लेचं षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण विश्वजित लोखंडे. त्याचबरोबर WDA चे कॅप्टन डॉक्टर मच्छिंद्र काशीद आपल्याला विनंती करतो आपण टोकन ऑफ ॲप्रिसिएशन अवॉर्ड्स घेण्यासाठी पुढे यायचे बा. डॉक्टर मच्छिंद्र काशीद सरांना विनंती करतो आपण आपल्या टीमसाठी WDA लेजेंड्स कॅप्टन डॉक्टर काशीद सर आपल्याला विनंती आपण या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर गोलंदाजाला मला वाटतं ऑरन केलं जाते डॉक्टर विश्वजित लोखंडे यांना मुख्य पंच पाडणा सरू दे सर, कारण कोणत्या प्रकारची पाहतो आपण थ्रो गोलंदाजी स्पर्धेमध्ये अलाउड नाही आणि तशा प्रकारे जर पंचांना निदर्शनास आलं पंच एक ऑरन करतात, पुन्हा चुकी केली तर नोबल होतो आणि तो स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. अशा प्रकारे पाहतो यस आणि नो बॉल. इथून पुढे मात्र गोलंदाजाला थांबावं लागणार आहे. दरम्यान चौकार आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. धावफलकामध्ये वाढ होत असताना पुरंदर चॅम्पियन्स धावफलक पुढे पोहोचेल जाऊन. दरम्यान 22 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गोलंदाजाला मात्र थांबावं लागेल. नवीन गोलंदाजाला इथं पाचारण करावं लागेल. 7 षटकांचा सामना आणि पाहिजे 7 षटकांमध्ये एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला पुरंदर चॅम्पियन्स मात्र कुठपर्यंत मजल मारेल आणि प्रतिस्पर्ध्याला किती मोठं आव्हान या संघासमोर निश्चितपणे आपण पाहणार आहोत. टीम HMA 11 या संघासमोर. बॉलरचं नाव कळवा. डॉक्टर महेश गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. तर समोर डॉक्टर सागर बाबळे 22 रन. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डॉक्टर सागर बाबळे नावाला साजेशी कामगिरी. षटकार. डॉक्टर सागर बाबळेंच्या बॅटमधून एक आसमानी फटका इथे बघायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. याच बरोबर स्क्वेअर कटचा क्रायटिकल फटका. बॅकवर्ड फाईट मध्ये चेंडू जाईल सरळ सीमा पार. खणखणीत चौकार. डीजे धावफलकामध्ये वाढ होईल 32 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू होता परंतु बॅटवरती मात्र मिडल करू शकले नाही फलंदाज. डॉक्टर अक्षय कोलते एका बाजूने पाहतो आपण 3 चेंडूचा सामना केला 11 बनवल्यात. तर डॉक्टर सागर बाबळे 8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा चांगला फटका. दरम्यान सीमारेषेच्या आतमध्ये मात्र चेंडू अडवला जाईल परंतु खूप वेगानं खूप तेज तर्राट फॉलोथ्रूमध्ये पाहतो आपण. रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज फार वेगवान आहेत आणि दरम्यानच्या 2 धावींच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल 34 धावा. यावेळेस डीप लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक समोर असेल आणि त्यावरती सिंगल. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती तब्बल 35 बनवले गेल्यात. एक मजबूत अशी सुरुवात
टीम पुरंदर चॅम्पियन संघाची इथं बघायला मिळाली. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं पहा, परंतु अनेकदा क्रिकेटचा खेळ त्याला अपवाद आहे हे आपण पाहिलेलं आहे. चांगली सुरुवात होऊन देखील अनेकदा संघ अडचणीत सापडतो, कात्रीमध्ये सापडतो, कोंडीमध्ये सापडतो. या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितलं आपण एक मोठा धावफलक, खरं तर 7 षटकांमध्ये 90 धावांपर्यंत गेलेला स्कोर आपण बघितला. आणि बघायचं एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असतेला, बॅटिंग ची मोठी फळे असतेला, फलंदाजाची फौज असतेला पुरंदर चॅम्पियन्स या सामन्यामध्ये कुठपर्यंत मजल मारणार आहे. 2 षटकांमध्ये 35 बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेची 2 षटकांचा पुरेपूर समाचार दोन्ही फलंदाजांनी पाहतो आपण. एका बाजून अक्षय कोलते, एका बाजूनं सागर बाबळे यांनी घेतला. आणि पॉवर प्लेची 2 षटकं संपल्याच्या नंतर पाहतो आपण क्षेत्ररक्षामध्ये जो काही बदल आपल्याला मिळेल, कारण जे मुक्तपणे फटके खेळण्यासाठी जी संधी असते ती संधीचा काहीसा पाहतो आपण पॉवर प्लेच्या नंतर ती संधी मिळत नाही. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर अनिकेत, 1 धाव मिळेल तिथे पहा डॉक्टर सागर यांना. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 36 धावा 16.62च्या सरासरीने जर बघितलं आपण आतापर्यंत बनवले गेल्यात. आणि हाच जर स्कोर आपण जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 116 पर्यंत जाऊ शकतात, अशा प्रकारची काही आखाडे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. परंतु जर आणि तरची गोष्ट आहे, जर तरला क्रिकेटमध्ये कोणतं स्थान नसतं. याच बरोबर डॉक्टर अक्षय कोलतेचा ब्रँड, चेंडू सरळ जाईल मिड विकेट सीमा पार, षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल पुढे या षटकारांच्या सहाय्यानं. 42 धावा. खरं तर आपल्या महाराष्ट्राची आणि पुणे जिल्ह्याची माती आपण पाहतो. प्रचंड मोठा इतिहास आणि प्रचंड मोठी शौर्यगाथा या परिसराला आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रांतिकारकांची, महामानवांची भूमी असलेला पुरंदर तालुका आपण पाहतो. आणि पुरंदर चॅम्पियन्स सारखी कामगिरी करताना खेळाडू मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर अक्षय कोलतेंच्या बॅटमधून षटकारापाठोपाठचा चौकार, 4 धावा. 4 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल. 46 धावा. तिसऱ्या क्रमांकाचं षटक, सलामीची जोडी, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना गोलंदाज डॉक्टर अनिकेत. याच बरोबर उंच आकाशामध्ये नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक जर बघितलं आपण, स्वतः गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होताना पुरंदर चॅम्पियन्स 47 धावा. याच बरोबर डॉक्टर सागर बाबळे डावाचं वादळ घोगवते मैदानामध्ये. खणखणीत फटका, 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे. धावफलकामध्ये वाढ होईल षटकाराच्या सहाय्यानं. 53 धावा. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाटला करेल चेंडूचा. आणि दरम्यानच्या 2 धावा तिथे पाहतो आपण बाईकच्या रोपाण्याच्या पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होईल. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकानंतर विदाउट लॉस पुरंदर चॅम्पियन्स 55 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात पहा. आणि अशाच प्रकारचे जर बघितलं आपण
धावगती ठेवली तर निश्चितच एक मोठा धावफलकाचा डोंगर समोर उभा राहू शकतो. याचे मे किंग्स 11 संघासमोर पुरंदर चॅम्पियन्स. नावाला साजेशी कामगिरी, जैसा नाव वैसा काम मैदान के अंदर शुरू है. एका बाजूने डॉक्टर सागर बाबळे, एका बाजूने डॉक्टर अक्षय कोलते. चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी डॉक्टर हर्षद पोखरकर गोलंदाजी मार्कवरती. 18.33च्या सरासरीने आतापर्यंत बनवल्या गेल्यात. व्हाईट बॉल यावेळेस अवांतर चेंडूची घोषणा मुख्य पंच पांडुरंग सरदेसर कळवत आहेत. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल, जाऊन 56 धावा. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पाहतो आपण पुरंदरमध्ये. क्रांतीची बिजरवणारे आद्य क्रांतिकारक, याचबरोबर चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय पुन्हा एकदा अक्षय कोलतेंच्या बॅटमधून. आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे, आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक. स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर तालुक्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुलेंचं गाव पुरंदर तालुक्यामध्ये. खरं तर अनेक पदर उलगडता येतील आपल्याला या पुरंदर तालुक्याची. आणि तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर अक्षय कोलते सेट ऑन फायर, चेंडू सीमा पार, षटकार. नावाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जी चर्चा खरं तर आपण करत होतो पा. प्रचंड ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला पुरंदर तालुका, इतिहासातला प्रसिद्ध अनेक गोष्टी आपल्याला पाहता येतील पा. पुरंदरचा तह देखील आपण पाहतो. एक इतिहासामधील महत्वाची घटना, अशा अनेक गोष्टींनी परिपूर्ण असलेला समृद्ध असलेला पुरंदर तालुका. आणि शिरूर तालुक्याच्या जमिनीवरती मैदानावरती असलेला हा सामना. पुन्हा एकदा अक्षय कोलतेचा ब्लास्ट होतोय बा. सलगचा दुसरा षटकार. सुंदर चेंडू यावेळेस डॉक्टर हर्षद यांचा पा. दरम्यान सलगचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले डॉक्टर अक्षय कोलते यांच्या बॅटमधून. आणि त्यानंतर मात्र सुंदर डिलिव्हरी दरम्यान डॉट ने धाव. याच बरोबर एक चेंडू डॉट गेल्यानंतर पुन्हा एकदा बरसलाय डॉक्टर अक्षय कोलते. चरण षटकार.
खरं तर करत होतो की एक चांगली पार्टनरशिप, चांगली जोडी, लेकिन बीच में साथ छोड़ा है डॉक्टर अक्षय कोलते ने, डॉक्टर सागर बाबळे का. परंतु एक चांगली फलंदाजी, एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्टअप आपल्या संघाला निश्चितपणे डॉक्टर अक्षय कोलतेने दिलाय. आणि एका चांगल्या सुस्थितीमध्ये, इव्हन मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलेत. आणि तिथून पुढे पाहतो आपण पहिला विकेट्स पुरंदर चॅम्पियनचा डॉक्टर अक्षय कोलतेच्या रूपाने गेलेला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डॉक्टर प्रणव कदम न्यू बॅटर दरम्यान स्ट्राईक एंडला. 79 धावा धावपलकेवरती असताना पहिला विकेट झालाय. यावेळेस हलक्या हाताने पाहतो आपण आडव्या बॅटच्या साईडनं तिथे नो मॅच लँडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आणि त्यावरती सिंगल घेत डॉक्टर सागर बाबळेंना मात्र स्ट्राईकवरती घेऊन जाण्याचं काम डॉक्टर प्रणव. एक चांगली स्ट्रॅटेजी इथं बघायला मिळाली. एका धाब्याच्या साईडनं धावपलक पुढे पोहोचेल जाऊन 80 धावा. आणि याच बरोबर डॉक्टर सागर बाबळे पुन्हा एकदा आग ओखणारी फलंदाजी, षटकार, 6 धावा. इस दौरान के साथ देखिए 5वां ओवर मैदान के अंदर खत्म हो चुका है. पुरंदर चॅम्पियन्स एक फलंदाज बाद असताना 91 धावा धावपलक्यावरती पूर्ण होत आहेत. अजून 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, 12 चेंडूचा खेळ बाकी असेल पाहायचे तिथून पुढे. 12 चेंडूमध्ये एका बाजूनं डॉक्टर प्रणव आणि डॉक्टर सागर बाबळे आपल्या संघासाठी किती कॉन्ट्रीब्युशन करत आहेत. डॉक्टर अनिरुद्ध गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण 6व्या क्रमांकाचे षटक घेऊन डॉक्टर सागर बाबळे. आणि याचबरोबर चेंडू सरळ जाईल, टीफ लॉंग ऑफ, सीमा पार.
चौकाराच्या सहाय्याने धावफलकामध्ये पाहतो आपण वाढ होईल 95 धावा. बिग करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बीट केले फलंदाज डॉक्टर सागर बाबळे यांना. आतापर्यंत 18 चेंडूचा सामना डॉक्टर सागर बाबळे यांनी केला. 41 हॅलो 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 सागर बाबळे यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहतो आपण एक डीप बॅकवर्ड पॉइंटमध्ये एक चौकार आलाय. धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 99 धावा. पुरंदर चॅम्पियन्स. याचबरोबर डीप एक्स्ट्रा खबरला सुंदर फटका. पुरंदर चॅम्पियन्स 103 रन 103 धावा. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर एका बाजूनं डॉक्टर सागर बाबळे 20 चेंडूचा सामना केलाय. 49 बनवल्यात. फक्त एक धाव अर्धशतकापासून दूर असतील आणि जर बनवल्या गेल्यात तर आजच्या दिवसातील तिसरे फलंदाज हाफ सेंचुरी करणारे आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज बरोबर हलक्या हाताने पाहतोय चेंडू तिथे खेळला गेलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. अगदी सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आलाय आणि हाफ सेंचुरी डॉक्टर सागर बाबळे या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 चेंडूमध्ये 50 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. कमालीची विस्फोटक फलंदाजी. तर डॉक्टर अक्षय कोलते यांची सुंदर साथ देखील त्यांना पाहायला मिळाली. 104 धावा. पुरंदर चॅम्पियन्स 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. यावेळेस डीप लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. केवळ सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी 6व्या क्रमांकाचे षटक संपेल मैदानामध्ये. 6 षटकांचा खेळ संपला. एक फलंदाज बाद. पुरंदर चॅम्पियन्स 105 धावा. शेवटसाठी अंतिम षटक जे बाकी असणार आहे आणि बघायचं इथे आता शेवटचा आणि अंतिम षटक आता कोणाच्या हातामध्ये असणार आहे. कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण ज्याला हाणामारीचे षटक म्हणतो, परंतु इथं जर बघितलं पहिल्या षटकापासूनच प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार डॉक्टर सागर बाबळे आणि डॉक्टर अक्षय कोलते यांनी घेतलेला बघायला मिळाला. एक चांगली सुरुवात. 79 धावसंख्येवरती पहिला विकेट्स गेला आणि तिथून पुढे पुन्हा एकदा चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये. एका बाजूने डॉक्टर प्रणव साथ देत आहेत डॉक्टर सागर यांना. शेवटचा अंतिम षटक डॉक्टर अनिकेत यांच्या हातामध्ये चेंडू असेल बा. तर समोर डॉक्टर प्रणव कदम दरम्यान स्ट्राईक एंडला सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. चला स्पीडअप करा. यावेळेस उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल ड्रॉप झालाय. डॉक्टर प्रणव यांना मिळालेले जीवदान. त्यानंतर धावाची संधी, परंतु संधी राहून जाते पा. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होईल. पुरंदर चॅम्पियन्स 107 धावा 17.35च्या सरासरीने आतापर्यंत बनवल्या गेल्यात आणि ही सरासरी जर शेवटच्या चेंडूपर्यंत कायम ठेवली तर 121 धावांपर्यंत
पुरंदर चॅम्पियन्स मजल मारू शकतो. एवढा आजच्या दिवसातील सर्वात मोठा अति मोठी धावसंख्या ठरणार आहे. परंतु प्रतिस्पर्धी देखील अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 आले, त्यानंतर मात्र स्टँड केले डॉक्टर प्रणव यांना. डॉक्टर अनिकेत यांनी डॉट निर्धाव चेंडू आलाय. गुलाबी थंडीमध्ये सुरू असलेल्या सनग्लो क्रिकेट स्टेडियमच्या हिरव्यागार मैदानावरती पाहतो आपण प्रथमतः प्रकाश झोतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम सुरू आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राज मिळतील. अवांतर धावा येत आहेत. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 108 धावा. पुन्हा एकदा मात्र खराब दिशाहीन स्वेर मारा. सलगचा दुसरा इथं चेंडू पाहतो आपण. अवांतर आलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलकावरती वाढ होईल. 109 धावा. यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मध्ये पाहतो आपण. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्यावरती सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि याच बरोबर फलंदाज धावबाद. तीसरा है टपका. डॉक्टर मयूर गद्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पुरंदर चॅम्पियन्स दाखल होताना 110 धावा. धावफलकावरती 2 फलंदाज बाद असताना डॉक्टर मयूर याच दरम्यान स्क्वेअर लेगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाय. डॉक्टर मयूर गद्रेंनी मात्र घरटं सोडलं होतं. पाठीमागे पाहिलं तर निश्चितच घर नेस्तानाबूत केलं गेले. उद्ध्वस्त करून टाकले बा. धावबादच्या रोपाड फलंदाज बाद. पन्नास धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. याचबरोबर अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारे पाहतो आपण. पायांची मुवमेंट पाहायला मिळालेली नाही. फुटवर्कचं कुठल्याही प्रकारचं पाहतो आपण इथे वापर करताना बघायला मिळालेला नाही. त्यामुळे बॅट निश्चितपणे चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि याच दरम्यान शेवटचा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये या इनिंग्स मधील लास्ट डिलिव्हरी, लास्ट बॉल टू गो. डॉक्टर सागर वावळे बघूयात कशा प्रकारे सामना करतायत. तर डॉक्टर अनिकेत देखील काहीसं क्षेत्ररक्षणाची सजावट करतायत आणि काहीसं योजना बघूयात. त्या शेवटच्या चेंडूसाठी काय असतील त्यांच्याकडे.
अगदी काही क्षणामध्ये आपल्या समोर असणार आहेत. उजव्या हाताने पुणे नगर यांकडून डॉक्टर अनिकेत, आणि मला वाटतं मांकडेट करण्याचा प्रयत्न. इथे डेड बॉल मुख्य पंच कळवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो आपण प्रथमतः विनू मंकड यांनी केलेला प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा या षटकामध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि त्यावरती धावबादच्या रूपाने बाद तिथे विकेट झालाय. तिसरा विकेट या षटकामध्ये धावबादच्या रूपाने पुरंदर चॅम्पियनचा. महाजन, तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डॉक्टर सागर, आणि सुंदर गोलंदाजी पाहतो आपण. शेवटच्या चेंडूवरती मात्र डॉक्टर सागर बाबळे यांना स्टँड करून ठेवले डॉक्टर अनिकेत यांनी, आणि दरम्यान इनिंग संपली. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 112 बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण असेल 42 चेंडू आणि 113 धावा. एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. तो HMA किंग्स 11 संघाला बघायचं कशा प्रकारे त्याचा पाठलाग होणार आहे. यानंतर होणारा सामना असेल KRDD आणि पुरंदर चॅम्पियन्स. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी या. KRDD कॅप्टन्स आणि पुरंदर चॅम्पियनचे कॅप्टन टॉस करून घेऊ. चला आपण, चला KRDD चे कॅप्टन चला, आणि पुरंदर चॅम्पियन्स. यानंतर होणारा सामना असेल I am Dr. Avinash Ignatius. I am a senior consultant nephrologist and also head the department of nephrology at Noble Hospital. I did my MBBS from the 1995 batch and completed my MD medicine in 2004. Our department also has special procedures beyond regular hemodialysis, such as hemodiafiltration,
For critical care patients in the ICU, we have facilities for unstable patients such as SLED and CRRT, which can provide slower and sustained dialysis and much safer dialysis for sick patients. Namaste, I am Shubash from Bangladesh, and my brother name is Shukash Barua. He is 31 years old, detected to 2022. His kidney affected, suffer from hypertension. Regarding health issue of my brother is we can say chronic kidney disease. As we late to treatment, so is getting hours and hours. We need to dialysis etc. But under the guidance and treatment of the Dr. respected Abhinesh sir. Hi, I'm MG Mahadevan. I want to share my experience with Noble Hospital about my renal transplant surgery. I was in dialysis for 1.5 months, but I was showing some improvement. Still, we were planning to get ready for the transplant phase. So we started with all the preparations with 100% confidence in the doctor and the Noble administration. That's the level of confidence and trust we have in Noble management and the Noble doctors. पहिला चेंडू तिथे दरम्यान मिड विकेटला एक चांगला फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या साइड HMA किंग्स 11 संघाच्या धावफलकाचं अकाउंट ओपन केलं जाते. धावफलकाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर मयूर गद्रे, तर एका बाजूने डॉक्टर समीर ननवरे आणि डॉक्टर विश्वजित लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यानंतर देखील आपल्याला निश्चितच प्रेक्षणीय सामना इथून पुढचा बघायचा आहे आणि त्याचा टॉस देखील आपण केलाय. टीम KRDD विरुद्ध पुरंदर चॅम्पियन्स दोन संघांदरम्यान. डॉक्टर मयूर गद्रे एक महत्वपूर्ण गोलंदाज पुरंदर चॅम्पियनशिप, जी पुरंदरची चर्चा आपण करत होतो आणि खरं तर मी गोष्टी सांगितल्या, परंतु सगळ्या खेळाडूंनी एकत्र आल्याच्या नंतर जयघोष केला येळकोट जय मल्हारचा. आणि खरं तर ही सोन्याची तिजोरी पुरंदर तालुक्यामध्ये अशा अनेक गोष्टी खरं तर धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या निश्चितच मोठं स्थान असलेला हा तालुका. आणि एका बाजूने आपण पाहतोय की ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा शिरूर तालुका आणि या तालुक्याच्या मैदानावरती सुरू असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा देखणा सोहळा. याच बरोबर हलक्या हाताने कट केला चेंडू गॅप मध्ये जाईल, डीप थर्ड मॅनला सरळ सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 धावा. सलीम सरांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलेला चेंडू पहा दरम्यान 30 सर्कलच्या आतमध्ये गॅदर केला जाईल, त्यावरती सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल, 7 धावा. 113 धावांचा पाठलाग पाहतो आपण, 100 ओलांडली होती आणि 113 धावांचा पाठलाग. आणि तो करत असताना तुमची सुरुवात देखील तगडी होणं किंवा सुरुवात देखील चांगली होणं फार अपेक्षित आहे किंवा गरजेचं असतं पहा.
कारण पॉवर प्लेच्या षटकारामध्ये तुमच्याकडं ती नक्की संधी असते, कारण ज्यावेळेस 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात त्यावेळेस मात्र मोठे फटके, स्वच्छंदी फटके तुम्ही खेळू शकता. परंतु एका बाजूला पुरंदर चॅम्पियन्स कडून ज्या प्रकारची गोलंदाजी डॉक्टर मयूर गद्रे करतायत, अतिशय भेदक प्रकारची गोलंदाजी आपल्याला खरं तर बघायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि बघायचंय पुढचं पॉवर प्लेचं षटक दरम्यान डॉक्टर निरंजन रेवाडकर यांच्या हातामध्ये. दरम्यान सिंगल मिळेल पहा. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होताना 8 धावा HMI किंग्स 11. याचबरोबर पूल केलाय चेंडू आणि दरम्यान सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, खणखणीत चौकार. डॉक्टर विश्वजीत यांच्या बॅटमधून इथे चौकार आलंय. दरम्यान पुन्हा एकदा बिगिट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक पाहतो आपण, वाईडिश मिळवला पाहतो दरव्या सर्कलच्या आतमध्ये. त्यावरती सिंगल, माफ करा, त्यावरती 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलकावरती वाढवताना HMI किंग्स 11 14 धावा. याचबरोबर बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन सीमा रेषेच्या डोक्यावरून, षटकार. मिळते. यावेळेस मात्र वाईट बॉल सोडून दिला, चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर बराचसा बाहेर जाणारा चेंडू आणि अभंतर एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल. 21 धावा, 21. याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डॉक्टर विश्वजीत लोखंडे समालोचन कक्षाला दिले चालू. या षटकाराच्या मदतीनं 27 धावा, 7 चेंडूचा सामना केला, 19 बनवल्या डॉक्टर विश्वजीत यांनी. ओहो, याच दरम्यान चांगला चेंडू पाहतो आपण डॉक्टर निरंजन रेवाडकर यांचा. षटक संपेल पा. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल टीम HMI किंग्स 11 संघाची. 27 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. समीकरण जर बघितलं उर्वरित पुढे तर 30 चेंडू आणि 86 धाब्यांची गरज. डॉक्टर सागर बाबळे, अष्टपैलू ऑलराऊंडर प्लेयर, पुरंदर चॅम्पियनचे गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना. तर डॉक्टर समीर ननावरे, यावेळेस मात्र सुरेख फटका, हम भी किसी से कम नहीं, डॉक्टर विश्वजीत पांडोबात, डॉक्टर समीर
यावेळेस मात्र व्हेरिएशन बघायला मिळतंय पा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट निर्धाव स्वरूपाचा इथे पाहायला मिळेल. 28 चेंडू आणि तब्बल 82 धावा. यावेळेस काहीसा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहतो आपण तैनात असेल पा. त्यावरती सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढवताना 32 धावा. याचबरोबर ग्लास केलाय डॉक्टर विश्वजित लोखंडे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स 4 रन. वाढेल धावफलक पुढे जाऊन या चौकाराच्या मदतीनं 36 रन विदाउट लॉस. याचबरोबर फसलेला फटका. खूपसा लवकर बॅटवरती आलेला चेंडू पाहतो आपण डॉक्टर विश्वजित यांच्या. अगदी टॉप लागला होता बा आणि तिथून फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज डॉक्टर सागर बाबळे. सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढवताना 37. यावेळेस डीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपला जातोय आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला डॉक्टर सागर बाबळे. तीन षटकांचा खेळ पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलेला असताना. एक फलंदाज बाद. 37 बनवले गेले. 24 चेंडू आणि 76 अशा प्रकारचं समीकरण आता समोर असेल पा. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर निरंजन. याचबरोबर पॉइंटच्या दिशेला खेळलेला सुंदर फटका डॉक्टर विश्वजित यांचा आणि दरम्यान त्यावरती 2 धावा पळून पूर्ण होतील पा. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढवताना 39 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण डॉक्टर निरंजन रेवाडकर. तर एका बाजूनं डॉक्टर अब्दुल्ला देशमुख न्यू बॅटर मैदानामध्ये पहिल्याच बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. विजयाचं समीकरण जर बघितलं 21 आपण पाहतोय. 23 चेंडू आणि 74 धावा अशा स्थितीमध्ये सामना असेल आणि या स्थितीमधून आपल्या संघाला विश्वजित लोखंडे सर कशा प्रकारे पुढे घेऊन जाणार ते पाहायचे. आणि यस इथे जैसा बोला वैसे धोडाला. यावेळेस वाईट बॉल डॉक्टर निरंजन रेवाडकर पाहतो आपण गोलंदाजी करताना. डाव्या स्टँडच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू इथे मुख्य पंचांनी अभ्यंतर घोषित केलाय. यावेळेस अलॉंग द कार्पेट जमिनी समांतर डीप लॉंग ऑन मध्ये पाहतो आपण क्षेत्ररक्षक तैनात असेल. त्यावरती सिंगल मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. 45 धावा.
21 चेंडू आणि 68 धाब्यांची गरज. सुरेख सुरेख चेंडू यावेळेस डॉक्टर निरंजन यांचा. दरम्यान डॉट निर्धाव स्वरूपाचा इथे बघायला मिळेल आणि एक एक डॉट चेंडू एका बाजूने पाहतो आपण. चेंडू आणि धावांमधील जी काही दरी आहे ती वाढवणार आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एका धावेच्या साईडने धावफलकावरती वाढवताना HMA किंग्ज 11 46 धावा, 19 चेंडू आणि 67 धाब्यांची गरज. स्क्वेअर लेगला 1-2 बाउन्स चेंडूला अडवलं जाईल. दरम्यान पुन्हा एकदा केवळ सिंगल. या दरम्यान 4 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद आणि 47 बनवल्यात. विजयासाठी समीकरण असेल 18 चेंडू आणि 66 धाब्यांची गरज. पाचव्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात. डॉक्टर मयूर कद्रे गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू आणि 66 धाब्यांचं समीकरण. याच बरोबर डॉक्टर विश्वजित लोखंडे परंतु विश्वजित लोखंडेंनी मात्र विजयाच्या दिशेने आपल्या संघाला पाहतोय घेऊन जाण्यासाठी जो केलेला प्रयत्न. 18 चेंडू माफ करा 15 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. 38 बनवल्यात. याच बरोबर मिड विकेटला पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. बहुत बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन डॉक्टर विश्वजीत लोखंडे का. छक्के के बाद एक चौवा इसके सहारे. स्कोर बोर्ड अगर देखा जाए तो HMA किंग्स 11 57 रन एक विकेट के नुकसान पे 16 गेंदे और जीतने के लिए 56 रनों की जरूरत. 16 चेंडू आणि 56 धावा. एका बाजूने विश्वजीत लोखंडे उभे राहिलेत आणि याच बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल. डॉक्टर मयूर कद्रेच्या गोलंदाजीवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. सलग 3 चेंडूवरती मोठे प्रहार केलेत, आघात केलेत. 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय.
धावफलकावरती वाढवताना 63 धावा ज्या बनवल्या जात आहेत. विजयाचं समीकरण असेल 15 चेंडू आणि 50 धावा. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ, त्याचं नाव क्रिकेट आहे. त्यामुळं प्रतिस्पर्धी HMA किंग्स 11 संघ देखील सहजासहजी इथं हाराकिरी पत्करणार नाही हे दाखवून देत आहेत डॉक्टर विश्वजित. यावेळेस हलक्या हाताने पाहतो आपण खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान त्यावरती सिंगल घेतली होती, ते पाहिलं, पाठीमागे वळून बघितलं, घरावरनं बुलडोझर फिरवलाय, नांगर फिरवला गेलाय आणि घर इथं नेस्त नाबूद केलंय. पांडा सर, नो बॉल. येस, पंचांचा निर्णय अंतिम असेल पहा. डावखुऱ्याचा जे फलंदाज आपण पाहतोय डॉक्टर विश्वजित आणि बिहाइंड द स्क्वेअरचा नो बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. मला वाटतं 3 क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते आणि तो नो बॉल तिथे पंचांनी घोषित केलाय. कारण तुम्ही यष्टिरक्षक आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती असलेला खेळाडू, त्याच्यामध्ये तुम्ही 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाही. परंतु धाबाच्या रूपाने एक महत्वपूर्ण विकेट्सचा आलाय, तो अर्थात विश्वजित लोखंड यांच्या रूपाने. आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान, चांगली फलंदाजी करत असताना मात्र धाबाच्या रूपाने त्यांना परतावं लागले. 65 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयाचं समीकरण जर बघितलं इथून पुढे 15 चेंडूमध्ये अजून 48 बनवायच्यात. डॉक्टर संदीप गोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तर डॉक्टर अब्दुल्ला देशमुख यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला सामना करतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर मयूर गद्रे. वेळ वाचवा. यावेळेस उंच आकाशामध्ये मिड विकेटला, परंतु पाहतो आपण फ्री हिट बॉल आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल पहा. याच बरोबर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा पार. याच बरोबर पुन्हा एकदा डॉक्टर संदीप गोरे बॅक टू बॅक खणखणीत फटका. धावफलकावरती बनवल्या गेल्यात 5 षटकांमध्ये 78 धावा. विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज HMA किंग्स 11 टीमला. डॉक्टर विश्वजित बाद झाल्याच्या नंतर देखील पाहतोय तोच हौसला, तोच कॉन्फिडन्स इथे पाहायला मिळालाय डॉक्टर संदीप गोरे यांच्या फलंदाजीमध्ये. तर एक निर्णायक षटक इथे निश्चितपणे म्हणावं लागेल.
6व्या क्रमांकासह गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर अनिल कदम. वेळ वाचवा प्लीज. याचबरोबर फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळला, गॅप मध्ये चेंडू जाईल. वा, कमालीचा एफर्ट तिथे बघायला मिळालाय आपल्या संघासाठी. जीवाच्या आकांतड मैदानाच्या आतमध्ये पुरंदर चॅम्पियन्सचे खेळाडू तिथे पाहतो आपण क्षेत्ररक्षण करताना. 2 धावा, समीकरण बदललं जाईल. 11 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. 11 गेंदेवर 33 रनों की जरूरत. यावेळेस मात्र फलंदाज बाद डॉक्टर अब्दुल्ला देशमुख बॅक टू पॅव्हिलियन. डॉक्टर महेश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावफलकावरती 80 बनवले गेले. 10 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. HMA किंग्ज 11 संघाला विजयासाठी आवश्यक असणार आहेत. डॉक्टर अनिल कदम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. याचबरोबर कैसा धीम्या गतीने टाकलेला चेंडू पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्ररक्षक पाहतो आपण डीप मधून चेंडूवरती असेल त्यावरती सिंगल पळून जी पूर्ण केली जाते पहा. 1 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 81 धावा. 9 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. खरं तर हे षटक आपण पाहतो एक मोमेंटम शिफ्ट करणारं ठरू शकतं. एक निर्णायक षटक आपण पाहतोय, परंतु हे पुढचे 3 चेंडू देखील फार महत्वाचे असणार आहे. ते अर्थात HMA किंग्स 11 साठी पहा. परंतु सुंदर गोलंदाजी, अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच HMA किंग्स 11 संघाला बॅकफुट वरती टाकणारी इथे बघायला मिळते आपल्याला. 8 चेंडू आणि 32 अशा प्रकारचं इक्वेशन आता समोर आहे. आणि याच बरोबर डॉक्टर संदीप गोरेंच्या बॅट मधून आला एक खणखणीत चौकार. थँक्यू. धावफलकावरती जाऊयात आपण. चौकाराच्या सहाय्यानं 85 बनवल्या. 7 चेंडू मध्ये अजून 28 बनवायच्यात. 7 गेंदेवर 28 रनों की जरूरत. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय डॉक्टर अनिल कदम यांची. एक चौकार जर बघितला आपण डॉक्टर संदीप यांच्या बॅटमधून आला. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून पाहतोय चेंडू गॅदर करू शकला नाही. दरम्यान त्यावरती सिंगल येईल. 1 धाब्याच्या साहाय्याने धावफलकावरती वाढ होताना षटक क्रमांक 6 संपेल आणि 3 फलंदाज बाद असताना धावफलकावरती 86 बनवले गेलेत. तर आता शेवटचं षटक 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असताना वेळ वाचवायचा आहे पहा. वेळ वाचवायचा आहे प्लीज. सहा चेंडू मध्ये 27 धावा. खरं तर हे टार्गेट देखील तितकंच अवघड नाही, परंतु त्या प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित आहे. एका बाजूने आपण पाहतो त्या अनेकदा आपण झालेले देखील बघितलेले आहेत. त्यामुळे इथं तशा प्रकारची फलंदाजी होणार का हा प्रश्नचिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे. आणि बघायचं इथून पुढे डॉक्टर संदीप गोरे ज्यांनी 5 चेंडूचा सामना केलाय, कमालीचा स्ट्राईक रेट बघायला मिळाला.
आणि 17 धावा त्यांनी 5 बॉलमध्ये बनवल्यात. इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी होणार आहे गोलंदाज डॉक्टर प्रताप. आणि याच बरोबर पंचांचं बोट आकाशाकडे. डॉक्टर संदीप गोरे कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज बाद. सामना करतायत. याच बरोबर बाहेरचे कड घेतलेला चेंडू आणि दरम्यान क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन. टीम KRDD11 काय घेतलं आपण? KRDD चा निर्णय कळवा. आणि याच बरोबर पाहतो आपण तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण. मुख्य पंचांनी दाद मागितलेले तिसरे पंच लकी खंडागळे सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. चांगला एफर्ट तिथे बघायला मिळाला, परंतु बघूयात आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. थर्ड अंपायर्स डिसिजन पेंडिंग. तर पाहतो आपण सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं आणि दरम्यान कमालीचा एफर्ट्स आपण पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये असलेल्या खेळाडूचा पाहायला मिळाला. 88 धावाच्या धावपलकावरती आहेत. याच दरम्यान शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पाहतो चेंडूला गॅदर केलं जाईल. आणि याच बरोबर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना 24 धाव्यांची गरज टीम HAB किंग्स 11 बॅकफुट वरती पाहतो या सामन्यामध्ये. परंतु चांगली पाठलाग जर बघितलं एका बाजूनं चांगल्या प्रकारचा पाठलाग बघायला मिळाला, कारण 89 धावांपर्यंत मजल आता मारलेला आहे. 113 धावांचा पाठलाग करायचा होता. यावेळेस